नमस्कार विद्यार्थ्यांनो, एमपीएससी गट क पूर्व परीक्षा त्यामध्ये तलाठी पद आहे. इकॉनॉमिक्स, या इकॉनॉमिक्सचं टोटल इकॉनॉमिक्सचं कुठलंही पुस्तक वाचायची आवश्यकता नाहीये. एक 5 ते 6 घटक आहेत, तेच तुम्हाला इकॉनॉमिक्सचे करायचे. 15 पैकी 15 आउट ऑफ तुम्हाला मार्क मिळतील. आता बघूया, इकडे जर पाहिलं असेल तर हा याच वर्षी 11 जानेवारी 2026 ला झालेला एमपीएससी गट क पूर्व परीक्षेचा पेपर आहे. इकॉनॉमिक्स 15 क्वेश्चन घेतले. कशावर विचारलाय? सार्वजनिक वित्तावर प्रश्न आहे, बँकिंगवर आहे, लोकसंख्याशास्त्र, दारिद्र्य, शासकीय योजना याच्यावरती प्रश्न विचारलेले. टोटल 15 क्वेश्चन आहेत. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्स वाचताना हे 5 घटक आहे करणं गरजेचं आहे. अजून एक घटक आहे, तो पण सांगणार आहे. आणि ती जे विचारलेले 15 क्वेश्चन ते पण बघूया. याच प्रकारचे संपूर्ण पुस्तक वाचायची आवश्यकता नाही. सगळं घटक वाईज तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आपली बॅच आहे फक्त 900 रुपये, 5 ऑगस्ट पर्यंतच फीस आहे. जॉईन करायचं असेल तर हा नंबर दिला, नंबरला संपर्क करा किंवा श्री अकॅडमी असं प्ले स्टोअरला टाका. या प्रकारचा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, चला बघूया. हे प्रश्न आहे तुमचे. कधीचा पेपर आहे? 11 जानेवारी 2026 ला झालेला पेपर, अर्थशास्त्राचे 15 क्वेश्चन. याच्यामध्ये सार्वजनिक वित्तावर प्रश्न आहे तुम्हाला, बँकिंग आणि मौद्रिक धोरण, लोकसंख्याशास्त्र, दारिद्र्य आणि बेरोजगारी, शासकीय योजना आणि कृषी. चालेल, आता पेपर डायरेक्ट बघूया. ठीक आहे, इकडे प्रश्न दिलेला आहे, या साईडला त्याचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न काय विचारलाय? पहिला क्वेश्चन बघा, इथे दिसतोय, नीती आयोगाची स्थापना या दिवशी झालेली आहे, असं तुम्हाला प्रश्न विचारला. तुमच्याकडे खाली ऑप्शन दिले, 1 जानेवारी 2015, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी 2015 आणि 1 एप्रिल 2014. तर 15ला झालेलं आहे, 14ला झालेलं नाहीये. ठीक आहे, मग 26 जानेवारी की 1 जानेवारी? तर 1 जानेवारी 2015. कधी? 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना झालेली. त्याचं या साईडला स्पष्टीकरण. नीती आयोग नियोजन आयोग होता अगोदर. या नियोजन आयोगाची जागा घेण्यासाठी केंद्र सरकारने 1 जानेवारी 2015 या दिवशी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. आणि सरकारचं हे काय, थिंक टँक म्हणून काम करतं नीती आयोग. जसं अगोदर नियोजन आयोग होतं, त्याची जागा आता नीती आयोगाने घेतलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचं. दारिद्र्य रेषा आहे, या दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचं स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलेलं आहे? मग तुम्हाला अ पर्याय आहे तेंडुलकर, ब रंगराजन समिती, क विजय केळकर समिती आणि ड R.N. मल्होत्रा समिती. आणि त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन दिलेत, फक्त अ बरोबर, फक्त अ आणि ब बरोबर आणि फक्त क बरोबर दिलेलं आहे. तर मग काय याचं उत्तर? दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचं स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलेलं आहे? तर तेंडुलकर समिती सुद्धा दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि रंगराजन समितीने सुद्धा केले. म्हणजे अ आणि ब तुमचं बरोबर त्या ठिकाणी आहे. बघा, सुरेश तेंडुलकर समिती 2009 आणि सी रंगराजन समिती 2014 या दोन्ही समित्यांनी भारतातील दारिद्र्य मोजमापाचं नवीन निकष दिलेला आहे. विजय केळकर समिती ही समिती जी आहे, या समितीने पीपीपी मॉडेल प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. प्रत्यक्ष कर कशा कोणतं? विजय केळकर प्रत्यक्ष कर संदर्भात आहे. आणि दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचं स्पष्टीकरण तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती संदर्भामध्ये आहे. पुन्हा एका गटकला प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, की तेंडुलकर समिती कधीची आहे? तर तेंडुलकर समिती 2009, त्याच्यानंतर श्री रंगराजन समिती 2014. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे? कोणतं विधान त्या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे? अ दिलेलं आहे. अ काय आहे? 1948च्या धोरणाने मिश्र अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट स्पष्ट केलेलं आहे. बरोबर आहे, चुकीचं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, बघा. त्याच्यानंतर 1956च्या धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना अधिक महत्व दिले आणि 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. तर हे चुकीचं आहे. म्हणजे तुमचं अ आणि ब बरोबर आहे. चुकीचं तुम्हाला विचारलंय तर क चुकीचं आहे, पर्याय क्रमांक खाली आहे. ओके, मग बघा, 1919च्या नवीन औद्योगिक धोरणात सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या उद्योगाची संख्या ही 17 वरून 8 करण्यात आलेली होती. म्हणजे इथं 17 दिलेलं आहे, 17 वरून किती करण्यात आलेली होती? 8 करण्यात आलेली होती 1991च्या धोरणानुसार. सध्या ती संख्या किती आहे? तर सध्या तुम्हाला विचारलं तर 2 आहे. मग कोणते 2 आहेत? तर रेल्वे आणि अणुऊर्जा हे 2 आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे हे तुमचं सी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे,
राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड ज्याला म्हणतो, या नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे हा प्रश्न आहे. मग कधी झालेले? 12 जुलै 1982. 82 ला बरोबर आहे 2 ऑक्टोबर की 12 जुलै दिलाय? 12 जुलै 1982 या दिवशी नाबार्डची काय झालेली आहे? स्थापना झाली. नाबार्ड. ठीक आहे. बी. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार, बघा लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न विचारलाय की नाबार्डची स्थापना कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार. तर बघा शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982 या दिवशी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डची स्थापना करण्यात आलेली ही बँक ग्रामीण पतपुरवठ्यासाठी देशातील शिखर संस्था म्हणून कार्य करते. मग प्रश्न विचारतात की ग्रामीण पतपुरवठ्यासाठी देशातील शिखर बँक म्हणून कोण काम करतं? तर नाबार्ड काम करतं. कुठल्या समितीनुसार नाबार्डची स्थापना झाली? तर बी. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार. कधी झाली स्थापना? तर 12 जुलै 1982. नाबार्डवर प्रश्न तुम्हाला येणारे आता या पूर्व परीक्षेला सुद्धा असणार आहे. ओके, चला पुढे बघा. पुढचा प्रश्न. आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे? कुठला कायदा आरबीआयचा? कधीचा आहे? 30, 56, 49. तर कुठला? आरबीआय ऍक्ट 1934 नुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण केलेलं आहे. आरबीआयचा कायदा कधीचा आहे? आरबीआय ऍक्ट 1934. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 ज्याला आरबीआय ऍक्ट 1934 च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये सेकंड शेड्यूलच्या म्हणजे ज्या बँकाचा समावेश असतो त्यांना शेड्यूल बँक किंवा अनुसूचित बँक असं म्हणतात. तर लक्षात ठेवा आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार? तर आरबीआय ऍक्ट 1934 नुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण केलेलं आहे. ओके, हा कुठल्या सूचीमध्ये? दुसऱ्या सूचीमध्ये दिले. पुढे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा. याचा पहिला, दुसरा, तिसरा टप्पा सगळं बॅच मध्ये घेणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे. तिसरा टप्पा कोणता आहे? तिसरा टप्पा तर बघा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं? तिसऱ्या टप्प्यात औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलतो, परिणामी जन्मदर वेगाने घटतो. बघा तिसऱ्या टप्प्यात काय? जन्मदर वेगाने घटतो, मृत्यूदर आधीच घटलेला असतो, त्यामुळे या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा वेग मंदावतो. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात? नाही. तिसरा टप्पा लोकसंख्येची जलद वाढ होते. ठीक आहे, जलद वाढ होते का? नाही. मृत्यूदर लक्षणीय वाढ होते? नाही. जन्मदरात लक्षणीय घट होते? तर जन्मदरात घट होते. ठीक आहे, म्हणजे फक्त ड दिलंय. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं? जन्मदर वेगाने घटतो. जन्मदर वेगाने घटतो हे बरोबर आहे. त्याच्यानंतर मृत्यूदर आधीच घटलेला असतो, म्हणजे मृत्यूदर सुद्धा काय असतो? वाढ होते का? तर नाही, तो सुद्धा मोठ्या प्रमाणात घटलेला असतो. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये दिलेले तुम्हाला ड बरोबर आहे. जन्मदर लक्षणीय घटतो, जन्मदर लक्षणीय घटतो आणि मृत्यूदर सुद्धा त्या ठिकाणी घटलेला असतो. पुढचा दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील प्रमुख सुधारणा कोणत्या आहेत? तुम्हाला पर्याय 1, 2, 3, 4 दिलेले आहे. डायरेक्ट उत्तरच घेऊ आपण. फक्त ऑप्शन बघून घ्या, तुम्हाला सेम असे ऑप्शन असतात. थोड्या यावेळेस प्रिंट साईज जो काय फॉन्टचा साईज छोटा आहे हरकत नाही, पुढच्या वेळेस मोठा करूया. 14/8/2018 पासून विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील प्रमुख सुधारणा कोणत्या आहेत? तर बघा ओडी मर्यादा वाढवली आहे, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा सुद्धा वाढवलेली आहे. ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केलेले आहे, कमी करत नाहीत. अपरिवर्तित नाही ठेवलेली आहे, कमी केलेली आहे नाही, वाढवली आहे, जोडल्या आहेत, वाढवली आहे विमा संरक्षण. बघा याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तर इथं तुम्हाला 100% परफेक्ट माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं. पर्याय क्रमांक 3 आहे. बघा आता 2018 मध्ये विस्तारित जनधन योजनेच्या अंतर्गत ओव्हरड्रॉप, ओडी म्हणजे ओव्हरड्रॉप मर्यादा ही 5,000 रुपयावरून 10,000 रुपये करण्यात आलेली आहे जनधनची. अपघाती विमा संरक्षण हे 1 लाखावरून 2 लाख रुपये करण्यात आले आणि ओव्हरड्रॉप साठी वयोमर्यादा 60 वरून 65 करण्यात आली. म्हणजे
ओढी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले आणि वय मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे. कशाचा आहे? प्रधानमंत्री जन धन योजनेतील प्रमुख सुधारणा आहे. एक योजनावरती प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रश्न आहे. येणाऱ्या पूर्वला सुद्धा एक प्रश्न आहे, कोणता आहे तो घेऊन आलो. चला, 1991 मध्ये स्थापन झालेली नरसिंहम समिती खालीपैकी कशाशी संबंधित आहे? वस्तू बाजारातील सुधारणा, रुपयाची परिवर्तनता, औद्योगिक आजारपण आणि वित्त विषयक सुधारणा. नरसिंह समिती कधीची? 1991 ची. कशा संदर्भात आहे? तर ती आहे वित्त विषयक सुधारणा. मग उत्तर तुमचं इकडे दिलेलं आहे बघा. 1991 साली स्थापन झालेली नरसिंह समिती किंवा तिला नरसिंह समिती एक असं सुद्धा म्हणतात, प्रामुख्याने बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणांसाठी फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म नेमण्यात आलेली आहे. म्हणजेच वित्त विषयक सुधारणा दिलेल्या आहेत. वस्तू बाजारातील नाही, रुपयाची नाही आणि औद्योगिक पण नाही. तर नरसिंह समिती कधीची? 91 ची. वित्त विषयक सुधारणा म्हणजेच बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणासाठी समिती आहे. पुढचा प्रश्न काय आहे? सरकारने मे 2016 मध्ये FRBM याच्यावर दरवर्षी प्रश्न आहेत. FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्याची समिती नियुक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल LK झा, NK सिंग, राजा चैलया आणि नरसिंह. कधी? FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर NK सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. मग NK सिंग काय? भारत सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन अर्थात FRBM कायदा या कायद्याचा आढावा घेण्यासाठी मे 2016 मध्ये NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि या समितीने सरकारी कर्ज आणि GDPचं गुणोत्तर सुधारण्याचा आराखडा त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे? राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM टिंबटिंब पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आलेला आहे. 9वी पंचवार्षिक, 10वी, 11वी की 12वी? राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे 11व्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आलेलं आहे. मग 11वी पंचवार्षिक योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन NFSM हे 2007 मध्ये म्हणजेच 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सुरू करण्यात आले. तांदूळ, गहू आणि डाळीचं उत्पादन वाढवणे हा यामागील उद्देश होता. पुढचा प्रश्न याच्या उद्देशावर सुद्धा असू शकतो. कधी सुरू झाले याच्यावर सुद्धा विचारू शकता की 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये NPSM अर्थात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सुरू झालेलं आहे. ते कधी सुरुवात त्याची झालेली लक्षात ठेवा, ते सुद्धा 2007 मध्ये. ओके, प्रश्न हेच असतात, फक्त थोडंसं फिरून विचारतात. पुढचं, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पुढचा प्रश्न, सरकारच्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी करते त्यास चलन विषयक धोरण असं म्हणतात. ठीक आहे. पुढं, राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदीनंतर अधिक महत्व प्राप्त झाले, ज्यामध्ये JM केन्स यांचं योगदान मोठं आहे. बरोबर आहे. तुमचं ब बरोबर आहे, अ चुकीचं आहे. बघूया इकडे काय दिलेलं आहे, उत्तर सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. याची PDF आपल्या ॲपमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. ॲप डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. विधान अ चुकीचं आहे, कारण सरकारचे खर्च आणि महसूल धोरण हे राजकोषीय धोरण असतं. बघा, एक मध्ये काय दिलं, सरकारच्या ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी करते त्याला चलन विषयक धोरण म्हणतात. त्याला काय म्हणतात, तर राजकोषीय धोरण, फिक्सल पॉलिसी. चलन विषयक धोरण नाही तर राजकोषीय धोरण म्हणतात. 2 नंबर बरोबर आहे. मग चलन विषयक धोरण हे RBI ठरवते, त्यामुळे विधान जे काय आहे तुमचं अ चुकीचं आणि ब बरोबर आहे. कारण
केन्स याच्या महामंदीच्या काळात सरकारने हस्तक्षेपाचं महत्व मांडलेलं आहे. बरोबर आहे तुमचं, चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, खालीपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधायचं आहे. 14 वित्त आयोग वायवी रेडी बरोबर आहे. 10वी पंचवार्षिक योजना 2003 8ची 10वी 11वी आता पाहिजे आपण 7ची. सीमा शुल्कातील घट वित्तीय क्षेत्रातील सुधारणा 2022-23 मधील वित्तीय तूट जीडीपीच्या 5.8%. तर तुम्हाला बरोबर विचारलंय, बरोबर आहे 14 वित्त आयोग वायवी रेडी आहे. आता बघा 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेडी हे होते. ही जोडी अचूक आहे म्हणजे बरोबर. इतर पर्याय चुकीचे आहेत. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 2002 ते किती आहे, 2002 ते 2007. 10वी विचारलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण प्रश्न आहे त्याच्यावरती 2000 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. आता याच्या उद्दिष्टामध्ये काय समाविष्ट आहे बघा, स्थूल प्रजनन दर घटवणे. आता प्रजनन दर घटवणे सगळीकडेच असतं, त्यामुळे हे बरोबर आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे पण बरोबर आहे. स्त्री पुरुष समानता आणणे, बघा स्त्री पुरुष समानता आणणे हे नाही अजून कोणत्या याच्या. 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणं, 100% नागरीकरण साध्य करणं नाहीये. म्हणजे तुमचं बरोबर काय दिलं इकडे बघा, अ आणि ब. एक नंबर बरोबर आहे, फक्त अ आणि ब बरोबर आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं आहे, ज्याच्यामध्ये प्रजनन दर घटवणे आहे आणि 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं मुख्य उद्दिष्ट 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं आहे, स्टॅबिलायझेशन. आणि एकूण प्रजनन दर जो आहे हा 2.1% खाली आणणे. किती, 2.1%. 100% नागरीकरण साध्य करणं हे या धोरणाचं उद्दिष्ट नव्हतं आणि नाही सुद्धा, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यावर प्रश्न परत तुम्हाला विचारू शकतात, रिपीट होऊ शकतो. पुढं सार्वजनिक काय दिलंय, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी स्वीकृत निकष कोणते. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असणे, भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केलं पाहिजे. भविष्यातील कर्ज हे जीडीपी गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. म्हणजे 2 बरोबर आहे आणि ब आणि क बरोबर आहे. अ चुकीचं आहे तुमचं. याचं इकडे काय, अ आणि ब बरोबर आहे, ब आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. आता याचं स्पष्टीकरण तुम्हाला इकडे दिले बघा. कर्ज स्थिरता म्हणजे कर्ज फेडण्याची क्षमता. कर्ज कधीही शून्य असण्याची अपेक्षा नसते, परंतु भविष्यात ते जीडीपीच्या तुलनेत नियंत्रणात असणे महत्वाचं मानलं जातं. म्हणजे ब, विशिष्ट कालावधी कर्ज शून्य असावं आणि कर्ज शून्य कधीही नसतं. ओके, चल पुढचा प्रश्न, अन्नधान्याचं बफर स्टॉक टिंब करिता असतात. अन्नधान्याचं बफर स्टॉक जे आहे ते कशासाठी असतात नेमकं, किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी, बरोबर आहे. अन्नधान्य निर्यात करण्यासाठी नसतं बफर स्टॉक, बियाणे पुरवठ्यासाठी सुद्धा नसतात, खुल्या बाजारात विकण्यासाठी ह्या. म्हणजे अ आणि ड तुमचं बरोबर आहे, ए आणि डी. अन्नधान्याचे बफर स्टॉक कशासाठी असतं, बफर स्टॉक मुख्य उद्देशांचा काय असतो, आपत्कालीन एखादी परिस्थिती असेल, पूर असेल, भूकंप असेल, युद्ध असेल, जे काय त्या स्थितीत पुरवठा करणे. बाजार भाव खूप वाढल्यास ते धान्य खुल्या बाजारामध्ये विकून दर नियंत्रणात आणणं हे त्या ठिकाणी बफर स्टॉकचं महत्वाचं काय असतं, उद्दिष्ट असतं. म्हणून अन्नधान्याचं बफर स्टॉक करीत असतात कशासाठी, किमतीतील चढउतार मर्यादित करण्यासाठी, खुल्या बाजारात विकण्यासाठी, अन्नधान्य निर्यात नाही तर बियाणे पुरवठा सुद्धा नाही. अ आणि ड बरोबर आहे. पुढे झाले. एकूण 15 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत हे टोटल इकॉनॉमिक्सचे. कधीचा पेपर आहे तर 11 जानेवारी 2016 झालेला 26 झालेला पेपर आहे. टोटल 15 क्वेश्चन आहेत. फॉन्ट यावेळेस थोडासा छोटा होता, हरकत नाही, ठीक आहे. बघा या लेवलचे सार्वजनिक वित्त या चॅप्टरवर प्रश्न आहेत, बँकिंग आणि मौद्रिक धोरण यावर प्रश्न आहेत, लोकसंख्याशास्त्र यावर, दारिद्र्य बेरोजगारी यावर आणि शासकीय योजना आणि कृषी यावर प्रश्न आहे. तर आपली पीओ बॅच आहे. बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण विषय जसं इकॉनॉमिक्स घेतलं याच प्रकारे पॉलिटी असणार आहे, याच प्रकारे तुमचं गणित
याच प्रकारे बुद्धिमत्ता असणार आहे आणि याच्याच प्रकारचं तुम्ही इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, सगळे विषय असणार आहे. म्हणजे पूर्ण पुस्तक अजिबात कुठलंच वाचायची आवश्यकता नाहीये. फक्त तुम्ही PYQ करा. पूर्व परीक्षा जर काढायची असेल तर हा जो पॅटर्न आपण वापरतो या पॅटर्नने तुम्हाला जावं लागणार आहे. कारण पूर्ण MPSC राज्यसेवा असेल, PSI असेल, ST असेल, ESO असेल, ठीक आहे, एक्साइज PSI असेल, सेंट्रल PS, सगळ्या पूर्व परीक्षा आपण दिलेल्या आहेत, मेन्स दिलेल्या आहेत, सर्वांच्याच मेन. त्यामुळे तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर या नंबरला आजच संपर्क करा. 955262 फक्त 5 ऑगस्ट पर्यंत 900 फीस आहे, त्याच्यानंतर 3000 होणार आहे. त्यामुळे आजच बॅच जॉईन करा किंवा प्ले स्टोरला जा, श्री अकॅडमी असं टाका, या प्रकारचा लोगो दिसेल श्री अकॅडमीचा, श्री अकॅडमी गोविंद असं डाउनलोड करून घ्या. त्यात पेड कोर्सेसमध्ये जा, बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे, थांब. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. ठीक आहे.